प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण पोचलेलो आहोत प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये पोचल्यानंतर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्याशी आपण थोडक्यात संवाद साधत आहोत। सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत। कसं बघताय आपण या निवडणुकीकडे? ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे आमचे चारही नगर उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील। या वेळेला प्रचंड उत्साह जनतेमधून दिसतोय, कारण मागच्या 4 वर्षामध्ये इथे जे नगरसेवक होते त्यांनी कधी या भागात कोणाची कामच केलेली नाही आहेत। प्रत्येक वेळी पक्ष बदलत गेले आणि राहिले ते पण आता दुसऱ्या पक्षामध्ये गेले। या भागातले प्रमुख साबीरभाई इनामदार आणि आयुबभाई बागवान आयुबभाई साहेब यांच्या रोहितभाई या सगळ्यांच्या प्रचंड पाठिंब्यामुळं आणि जनतेचा आमच्यावर अजितदादा पवारांवर असलेला विश्वास, अजितदादा पवारांनी सर्व धर्मसमभाव, मायनॉरिटी असो, दलित समाज असो, सर्व समाजासाठी त्यांनी केलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपयाची जी योजना अजितदादांनी जाणले, ते उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्रीसुद्धा आहेत। तरी लाडक्या बहिणीमधून पण प्रचंड पाठिंबा आहे। रस्त्याचा, पाण्याचा, दिवाबत्तीचा प्रश्न आहे। आम्ही वार्डात फिरतोय, मागील नगरसेवकांनी इथं जाणून बुजून काही भागामध्ये काही विशिष्ट लोकांसाठी रस्ते, पाणी पुरवठा केलेला नाही आहे, तो आम्ही पूर्ण करू याची आम्ही ग्वाही देतो। आणि आमचे घड्याळ चिन्हावरील आमचे 11 चे रियाज मोमीन साहेब, 11 चे रईस शेखताई आणि बनसोडेताई आणि मी स्वतः राजेंद्र कलंत्री माजी उपमहापौर 11 चारही उमेदवार विजयी होणार आणि या भागाचा विकास करणार याचे आम्ही जनतेला ग्वाही देतो। आणि परत एकदा साबीरभाई आणि आयुबभाई यांचा मी आभार मानतो की त्यांनी आज या रॅलीला स्वतः उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केले आणि जनतेला सुद्धा या पॅनलला, ही पॅनल किती महत्त्वाचं आहे, या भागात हे पॅनल घड्याळचं जर निवडून आलं तर या भागातील जनतेच्या राहिलेलं काम सगळं पूर्ण होणार आहे। मग या प्रभागामध्ये या अगोदर आपण कुठल्या प्रभागामधून निवडणूक लढवली होती? माझा वेगळा भाग होता। प्रभाग क्रमांक 4 2002 ते 2007 कसबे सोलापूर 2 सोलापूर यशवंत सूत मिल, 2007 ते 2012 त्यावेळी वार्ड पडला आणि 2012 ते 2017 प्रभाग 19 पडला। प्रत्येक वेळी घड्याळ चिन्हावर निवडून लढली आणि यश मिळवलं आणि उपमहापौर झालो। महानगरपालिकेत अध्यक्ष स्थापत्य समिती, महानगरपालिकेत पक्षनेता राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्व महत्त्वाच्या हुद्द्यावर काम केल्यामुळं मला जनतेचं काम आणि विकास कसं करायचं आहे ज्यावेळी अनुभव आहे। ज्यावेळी मी तिथं निवडून आलो, अक्कलकोट रोडला रस्ते नव्हते, पाणी नव्हती, दिवाबत्तीची सोय नव्हती, सगळी कामं केली। आणि विशेष म्हणते संगमेश्वर नगर, किसान नगर भागामध्ये मुलांसाठी जागा उपलब्ध करून देऊन महापालिकेला शाळा दानपत्र करून दिलेले आहेत। आता आमच्या प्रभागामध्ये एक उमेदवार दुसऱ्या पक्षाचा असा आहे, स्वतः इंग्लिश मीडियम शाळा चालवतो आणि मुलांना ॲडमिशन घेण्यासाठी मोठ्या प्रकारची देणगी आणि डोनेशन फी घेऊन त्यांना शिक्षण करून देतो। त्यामुळे जनतेमध्ये पण प्रचंड नाराजी आहे। दुसरे सगळे उमेदवार कसे आहेत? आमचे 4ही उमेदवार स्वच्छ चारित्र्याचे आणि सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजल्यापर्यंत शिफारस मिळण्यासाठी अवेलेबल उपस्थित राहतील आणि सुशिक्षित आहेत। कलंत्री साहेब, आपण प्रभाग 11 मध्येच निवडणूक लढवण्याचं नेमकं उद्देश काय? या प्रभागामध्ये याच्यासाठी निवडणूक लढवलो। इथला अर्धा भाग शहर मध्य विधानसभा मतदारसंघ म्हणजे जिथून मी निवडून येत होतो आणि आता थोडा भाग शहर उत्तरचा आहे। त्यातलाही रेणुकानगर, कोटानगर, काही भाग 2007 ते 2012ला 2007 ते 2012ला मी तिथं काम केलेलं आहे। तिथंही मी नगरसेवक होतो आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता। मी समाजकारण जास्त करतो, राजकारण कमी करतो। 10% राजकारण आणि 90% समाजकारण करतो। आणि मला या भागातील लोकांचा पण पाठिंबा होता। त्यांनी मला सांगितलं, माझ्या पक्षाने सांगितलं, अजितदादांनी सांगितलं का तू या भागामध्ये, या प्रभागामध्ये उभा राहा। यामुळं या सगळ्यांच्या वतीने, या सगळ्यांच्या पाठिंब्याने हा प्रभाग नक्की निवडून येईल। कालच या ठिकाणी भाजपच्या वतीने मोठी देवेंद्र फडणवीस यांची सभा झालेली आहे। मग आपले काय
उपमुख्यमंत्री अजितदादांची सभा होईल? परवा आमचे प्रदेश अध्यक्ष तटकिरे साहेबांची सभा झाली आणि लवकरच आमच्या पक्षातर्फे नियोजन सुरू आहे. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांची पण सभा करण्याचा प्रयत्न करतोय, कारण महाराष्ट्रभर निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या दोन भरणे मामा आमचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 दिवस इथं ठाणं मांडून होते. वैयक्तिक गाठीभेटी झाल्या, त्यांनीही आपली प्रचार यंत्रणा लावली आणि परत भरणे मामा येतील आणि बनसोडे साहेब जे उपमंत्री आहेत सभापती आहेत आपल्याला तेही मार्गदर्शन करतील आणि प्रभाग 11 नाही सोलापूर शहर पूर्ण पिंजून काढतील. आपला सोलापूर शहरामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चांगला प्रचंड प्रतिसाद जनतेला मिळतोय आणि आमची सत्ता शिंदे गटाबरोबर आहे. 11 मध्ये आमची मैत्रीपूर्वक लढत आहे, पण पूर्ण शहरामध्ये शिंदे गट आणि एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ही युती आहे आणि आमच्या दोघांची मिळून इथं सत्ता येईल याची आम्हाला खात्री आहे. अगदी तुम्ही ठामपणे सांगितलेलं आहे, परंतु आता 2 दिवस प्रचाराला उरलेले आहेत. या 2 दिवस प्रचारामध्ये आपण राहिलेला वेळ प्रचारात घालवणार, पण या 10 दिवसामध्ये आपण होम टू होम प्रचारात गेल्यानंतर नागरिकांनी कोणत्या प्रामुख्याने समस्या सांगितल्या? नागरिकांनी काही ठिकाणी रस्ते, पाणी, दिवाबत्तीची सोय नाही आणि आता नागरिक म्हणतात रस्ता, पाणी, दिवाबत्ती हे तर नगरसेवकाचं कर्तव्यच आहे, पण महिलांसाठी सक्षमी करण्यासाठी काही उद्योग काढा, उद्योगाची सरकारी योजना लाभवा, सार्वजनिक वाचनालय करा, मुलांसाठी जे क्रीडांगण असतंय त्यांचं क्रीडांगण असेल तर फेन्सिंग करून ते उपलब्ध करून द्या, अशी लोकांची मागणी आहे. मग हे सर्व मांडलेल्या समस्या सोडवण्याचं आपण आश्वासन दिलंय? आम्ही आश्वासन दिलं आहे आणि आम्हाला खात्री आहे आमची सत्ता येईल तिथेही आम्हाला निधी मिळेल आणि महाराष्ट्र शासनामध्ये महायुतीच्या शासनामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा चावी जरी आहे, पण अजितदादा हे सगळ्यांना जिथं गरज आहे तिथं भरपूर निधी उपलब्ध करून देतात आणि मला माहिती आहे इतर राष्ट्रवादीचा 4 उमेदवार घड्याळ निवडून आलं, पॅनल आलं तर ह्या भागात नाही शहरात पण भरपूर निधी येईल आणि सगळ्यांचं काम होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.